या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अखंड हिंदुस्थानचे दैवत असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जवळपास 400 वर्षापूर्वी राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला। त्या काळामध्ये अखंड हिंदुस्थानच्या बाजूला अखंड हिंदुस्थानमध्ये चहूबाजूनी मुघलशाही सल्तनत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या ह्या मुघलशाही सल्तनतमध्ये विजापूरच्या बादशहाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील श्री शहाजीराजे भोसले हे त्या सल्तनतमध्ये सरदार होते। राजमाता जिजाऊ यांनी आपल्या आईवडिलांच्या सिंदखेड या ठिकाणाहून अनेक पराक्रमी युद्ध बघितले आणि ह्या महाराष्ट्राला आपलं एक स्वतःचं राज्य, आपलं एक स्वतःचं अस्तित्व या मुघलशाही विरुद्ध आपण सर्वजण, मराठा समाज असेल, मराठा समाजातल्या 18 पगड जाती असतील, अशा सर्वांच्या भरोशावरती आपण एक इथे राज्य निर्माण केलं पाहिजे। हे राजमाता जिजाऊ यांनी पाहिलेलं स्वप्न राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म रायगड किल्ल्यावरती झाला आणि तिथून पुढच्या काळामध्ये राजमाता जिजाऊ यांनी आणि शहाजी राजे यांनी बघितलेलं स्वप्न, जे शहाजी राजांना किंवा राजमाता जिजाऊ यांच्याकडील माहेरच्या लोकांना जे स्वप्न पूर्ण करता आलं नाही, ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावरती ते आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईवडिलांनी दिलेल्या शिक्षणाच्या जोरावरती, आपल्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराच्या जोरावरती अनेक लोकांचं वयाच्या 12व्या वर्षी संघटन करण्यासाठी सुरुवात केली। एक मनामध्ये ज्योत पेटली, आपल्या बाजूला ज्यांचं राज्य आहे त्यांच्या राज्यामध्ये स्त्री माता सुखी नाही, इथला शेतकरी सुखी नाही, इथला सरदार सुखी नाही, इथला बारा बलुतेदार सुखी नाही। अशा या राज्यामध्ये सगळेजण असुरक्षित आहे आणि त्यांना सुरक्षेची हमी देणं आणि एक नवीन संघटन कौशल्य उभा करून एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी धडपड सुरू केली आणि त्यांच्या या संघटन कौशल्यावरती अवघ्या काही दिवसामध्ये अनेक गड असतील, अनेक किल्ले असतील, अनेक साम्राज्यातले, मुघलशाही साम्राज्यातले अनेक सरदार असतील, अनेक लोक 18 पगड जातीचे लोक असतील, त्यांनी ते जोडत गेले। सरदाराचा मुलगा एक चांगला प्रशासक, कुशल संघटक असं एक त्या काळामध्ये ते नेतृत्व उभा करू शकतात।
त्या नेतृत्वाच्या जोरावरती आपले देव असतील, संत असतील, साधू असतील, महंत असतील, इथली मातृत्व शक्ती असेल, ज्यांच्यावरती अन्याय होत असतील अशी सर्व भूमीतील लोक असतील, अशा लोकांना सुरक्षतेची जाणीव करून देणारा 400 वर्षापूर्वी या मातीमध्ये राजा जन्माला आला. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये, हयातीमध्ये तलवारीच्या जोरावरती, संघटन कौशल्याच्या जोरावरती आदिलशाही असेल, या सर्वांना हादरून सोडून एक आपलं मोठं भव्य असं जवळपास अर्ध्या भारतामध्ये आपलं राज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदवी स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर या राज्यामध्ये सर्वजण सुखी आणि समाधानी, प्रत्येक माणूस जो मुघलशाहींना कंटाळला होता, मुघलशाही काळामध्ये जो माणूस असुरक्षित होता, अशा सर्वांना त्यांनी सुरक्षिततेची हमी दिली. आपल्या राज्यकारभारामध्ये न्यायव्यवस्था, आपल्या कारभारामध्ये मातृशक्तित्वाला ज्ञान, या भागातील सरदारांना, आपल्या सरदारांना शेतकऱ्यावरती कुठलाही अन्याय होणार नाही याची तंतोतंत खबरदारी घेणारा, ज्यावेळेस शेती न पिकणारी, त्या व्यवस्थेमध्ये शेतसारा दुष्काळी परिस्थिती असेल, अवकाळी असेल, त्या काळामध्ये शेतीतून जो शेतसारा मिळत होता, त्या काळामध्ये शेतकरी जर शेतसारा देऊ शकत नसेल तर अशा सर्वांची सखोल चौकशी करून त्यांना शेतसाराची माफी करणारा भारतामध्ये, अखंड भारतामध्ये असा एकमेव राजा होऊन गेला, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी आपल्या राज्यकारभारामध्ये, राजकोषामध्ये काही कात्री लावल्या. इथल्या शेतकऱ्यांना सुरक्षित केलं, इथल्या व्यापाऱ्यांना सुरक्षित केलं, इथल्या सर्व लोकांना, जाती धर्माच्या लोकांना त्यांनी सुरक्षित केलंय. अशा महाराष्ट्रातले राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. खरं तर आज बोलताना खूप मोठ्या वेदना होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला असं वाटू लागलं आहे की काय आम्ही असुरक्षिततेच्या भावनेमध्ये जात आहोत. आपण सर्वजण एकत्र आहोत, आपण सर्वजण एका मायेचे लेकरं आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला शिकवण दिली, त्या 400 वर्षानंतर सुद्धा आम्ही सर्वजण आज सुरक्षिततेचा मोकळा श्वास घेतो. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये कुणीही लोकांना असुरक्षित करण्याचा प्रयत्न करू नये, जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या माय बहिणींना सुरक्षित ठेवण्याची ही आम्हा सर्वांची, छत्रपतींचे मावळे आहोत म्हणून आम्हा सर्वांची जिम्मेदारी आहे. प्रत्येकजण आपला बांधव आहे, तो कोणत्याही जाती आणि धर्माचा असू, आम्ही सर्वजण त्याचे हितचिंतक आहोत. या भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या या महाराष्ट्रातल्या आमच्या सर्वांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गोष्टी क्लेशदायक होऊ नये. सर्वांनी भाषेचं संयम बाळगावं, सर्वांनी आपल्या बोलण्यावरती काहीतरी गोष्टीचा विराम ठेवावा. आपल्या बोलण्याने लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होणार नाही अशी सर्वांनी काळजी घ्यावी. तो कोणत्याही जाती किंवा कोणत्याही धर्माचा असो, आपण सर्वजण सुरक्षित ठेवणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज असतील, राजमाता ताराबाई राणी असतील, श्रीमंत शाहू महाराज असतील, छत्रपती राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, अशा अनेक महामानवांनी आम्हाला सतत शांततेचा, सर्व विकासाचा, सार्वभौमतेचा संदेश आम्हाला दिला. कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची सर्वांनी वेळोवेळी काळजी घेतली. महाराष्ट्राला 70 वर्षे ब्रिटिशाच्या नंतर झाले. या महाराष्ट्रामध्ये सुरक्षतेचं वातावरण सर्वांनी ठेवलं,
सर्व जाती धर्माच्या लोकांनी ठेवलं, सर्व राजकारणी लोकांनी ठेवलं, सर्व समाजसेवकांनी ठेवलं आणि ज्याच्या त्याच्या परिणाम सर्वजण त्या समाजाचा बांधिलकी आहे म्हणून सर्वांनी आपल्या गोष्टी ज्ञातपूर्वी राज्यव्यवस्थेमध्ये आपण कर्मचारी असतो, गावातल्या व्यवस्थेमध्ये असतो, राजकारणामध्ये असतो, समाजकारणामध्ये असतो किंवा विकासाच्या कोणत्याही संस्थेमध्ये असतो, आपल्या प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. आपण एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करणं, एकमेकांच्या विरोधामध्ये क्लेशदायक बोलणं हे आपल्या सर्वांसाठी चांगलं नाही. ही आपल्या सर्वांची चांगली संस्कृती नाही आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस कोणाला दुःख होणार नाही याची काळजीसुद्धा आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. आम्ही सर्वजण एका मातीचे, एका आईचे लेकरं आहोत. कुठल्याही जाती पातीमध्ये आम्ही जरी विभागलं असलो तर सर्वजण आम्ही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातले मावळे आहोत हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनंतर झाले त्यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांनाच नंबर 1चा आदर्श मानलं. मग त्या छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रामध्ये आज कोणत्या वातावरणामध्ये आपण जातो? कुठल्या जातीमध्ये वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतो का? जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो का? तर हे जर आपलं असंच चालू राहिलं, आपण जर या गोष्टी वेळेस थांबवल्या नाही तर यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांचं अतोनात नुकसान होणार आहे याची सुद्धा आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राजकारणाच्या जागेवरती राहील, बाकीच्या गोष्टी बाकीच्या जागेवरती राहील. काही लोकांनी भेदभाव न करता आपण सर्वजण एक आहे हे मोठ्या दिलाने मान्य करावे. कुठल्याही लोकांच्या जे उद्रेक करणाऱ्या भाषा आहेत, असंवेदनशील भाषा आहेत, यांच्या भाषाला लोकांनी महत्त्व देऊ नये. आपण एक परिपक्व नागरिक आहोत या दृष्टीनं आपण विचार करावा आणि आपल्या महाराष्ट्राला जे छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे विचाराची संकल्पना आपल्या महाराष्ट्राला दिली हे सर्वांचं, कुठल्याही जातीचं असो, कुठल्याही धर्माचं असो, सर्वांनी टिकवणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. तरच आपण खरे महाराष्ट्रातले मराठी आहोत. महाराष्ट्रातले सर्वजण मराठी तो कोणत्याही जातीचा असला तरी तो मराठी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हे मराठ्यांचं राज्य आहे. हे महाराष्ट्रातला जो बोलीभाषा मराठी बोलतो ते सर्व कोणत्याही जाती धर्माचा असला तरी ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं राज्य आहे. मराठी म्हणजे तो कुठल्याही 18 पगड जातीचा असेल, ते सगळे आपले